नमस्कार मंडळी, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बटाटा पोहे. तर बटाटा पोहे बनवायला खूप इझी आणि खायला खूप चविष्ट असे लागतात आणि खूप मऊ सुद्धा होतात. त्यासाठी खूप सिंपल साहित्य आहे. पोहे, कांदा, बटाटा, मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 बटाटा, 4 ते 5 मिरच्या. तर मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे, जर तुम्हाला जास्त तिखट कमी हवे असेल तर तुम्ही कमी जास्त मिरची घेऊ शकता. तर खूप जण पोहे मऊ राहण्यासाठी टोमॅटोचा सुद्धा वापर करता, पण आपण आज इथे टोमॅटो नाही वापरणार आहे आणि इथे बटाटा वापरणार आहे. बटाटा वापरून सुद्धा पोहे खूप मऊ असे होतात आणि मऊ खूप वेळासाठी पण मऊ राहता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि इथे मी घेतलेलं आहे पोहे आणि छोटे छोटे काप करून बटाट्याचे घेतले, साली काढून काप केलेले आहेत. कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. आणि इथे मी पोहे वॉश करत आहे. पोहे धुवून घ्यायचे आहेत. आणि एक छोटीशी आणि महत्त्वाची टिप म्हणजे सगळं चिरून झाल्यानंतर, कांदा, बटाटा, मिरची सगळं चिरून झाल्यानंतरच पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि भिजवून घ्यायचे आहेत. खूप जण असं करता की सगळं चिरायच्या आधीच पोहे भिजवता आणि नंतर चिरून घेता. तर त्यामध्ये पोहे थोडेसे भिजून नंतर परत कडक होता आणि ते मऊ होत नाही आणि पोहे कडक होता. तर ही छोटीशी टीप होती. इथे मी त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला अजून जास्तच मऊ आणि असे एकदम पिठासारखे पाहिजे असतील तर तुम्ही थोडा वेळ पोह्यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता आणि मग ते खूप असे लहान मुलांना ते खाण्यासाठी खूप इझी जातं. तर इथं मी 2 पाण्यांनी धुवून ते पाणी काढून घेतलेलं आहे. इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि मग यामध्ये मी पहिले शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेणार आहे. फ्राय करून ते परत मी पोह्यांमध्ये काढून घेणार आहे बाहेर. नंतर मी यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं 1 ते 2 सेकंदासाठी परतून झाल्यानंतर मी यामध्ये चिरलेला कांदा आणि बटाटा टाकलेला आहे. आणि कांदा आणि बटाटा मी एकत्रच टाकलेला आहे, कारण कांदा पटकन नरम होतो पण बटाट्याला थोडा वेळ लागतो. मग थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे पटकन कांदा आणि बटाटा नरम होईल. आणि मीठ टाकून मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि मी याला 1 ते 2 मिनटासाठी मध्यम गॅसवर त्याला शिजू देणार आहे. आणि मध्ये मध्ये मी ओपन पण करून पाहत होते की बटाटा शिजला आहे की नाही. आणि जर तुमचा बटाटा शिजला असेल तर त्याला परत झाकून ठेवायची गरज नाही आहे, पण थोडासा कच्चा होता माझा, म्हणून मी परत त्यावर झाकण ठेवून अजून 1 ते 1.5 मिनटासाठी त्याला वाफ येऊ देणार आहे, म्हणजे बटाटा छान शिजेल. आणि इथे बटाटा पण शिजलेला आहे आणि कांदा पण छान नरम झालेला आहे. आणि आता मी चेक करते आणि इथे तुम्ही पण बघू शकता की इझिली बटाटामध्ये काप होत आहे. म्हणजे मी 2-3 बटाटे चेक केले, म्हणजे असं काही काही फोडी मोठ्या असतात, काही छोट्या राहतात. तर त्यामध्ये छोट्या फोडी पटकन शिजतात आणि मोठी फोड शिजत नाही. त्यासाठी 2-3 फोडी मी चेक केलेल्या आहेत आणि बटाटा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे. हळद टाकताना बेतानेच टाकायचे, नाहीतर मग जास्त हळद झाले तर उग्र पोहे लागतात. आणि मग हळद टाकून त्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि मग भिजवलेले पोहे आपले टाकून घ्यायचे आहेत. आणि पोहे टाकून छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मीठ पण छान मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण पाण्याचा शिंपडा देणार आहे, पाण्याचा शिपका देणार आहे आणि झाकण ठेवणार आहे त्यावर. त्यामुळे पोहे एकदम नरम मऊ असे होतात आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि आपले पोहे रेडी आहेत. थोडंसं मी लिंबू पिळलेलं आहे आणि वरून गार्निशिंगला कोथिंबीर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपले पोहे रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बटाटा पोहे एकदम मऊ आणि खायला चविष्ट असे लागतात. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.